आणि आता घेऊयात संपूर्ण दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा अतिशय वेगवान आढावा। राजकारणात लोकांच्या सेवेसाठी आलेली आहे, मात्र सध्या टीव्ही बघितल्यावर आणि वर्तमानपत्र वाचल्यावर खंत वाटत असल्याचं सुप्रिया सुळेंनी म्हटलं। महिलांचा वापर राजकारणासाठी केला जात असल्याचंही त्या म्हणाल्या। औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव नामांतर लवकरच होणार असल्याचं केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रांनी म्हटलेलं आहे। राज्य सरकारनं पाठवलेल्या प्रस्तावावरती केंद्र सरकार संवेदनशील असल्याचं त्यांनी म्हटलं। उद्धव ठाकरे आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊतांवर खासदार राहुल शेवाळ यांनी अब्रू नुकसानीचा दावा दाखल केलाय। बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे खासदार राहुल शेवाळ यांनी हा दावा दाखल केला। शेवाळांविरोधात खोट्या निराधार बातम्या छापत असल्यानं हा दावा ठोकण्यात आलाय। मुंबई महापालिका निवडणुकांसाठी बाळासाहेबांची शिवसेना पक्षानं मोर्चे बांधणी सुरू केली आहे आणि त्यासाठी शिंदे पक्षातील 12 जणांवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे। यात खासदार गजानन कीर्तीकर, खासदार राहुल शेवाळे, मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार सदा सरवणकर, यामिनी जाधव यांच्यासह एकूण 12 जणांचा समावेश आहे। अंगणवाडी सेविकांच्या विविध मागण्यांबाबत अंगणवाडी सेविकांच्या शिष्टमंडळानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली आहे आणि यावेळी सेविकांच्या मागण्या जाणून घेऊन त्यावर तोडगा काढण्यात येईल असं मुख्यमंत्री शिंदेंनी म्हटलं। IPS अधिकारी देवेन भारती यांची मुंबईच्या विशेष पोलीस आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे। देवेन भारती यांच्यासाठी विशेष पोलीस आयुक्त पदाची निर्मिती केली गेली आहे। वीज कर्मचाऱ्यांच्या संपावर अखेर यशस्वी तोडगा निघाला। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या शिष्टाईला यश मिळालं। देवेंद्र फडणवीस आणि महावितरणचे कर्मचारी यांच्यामध्ये आज बैठक पार पडली। या बैठकीत वीज कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर सखोल चर्चा झाली। वीज कंपन्यांचं खासगीकरण करायचं नाही असा कोणताही विचार नाही असं फडणवीसांनी यावेळी स्पष्ट केलंय। पुढील 3 वर्षात तिन्ही विद्युत कंपन्यांमध्ये 50,000 कोटींची गुंतवणूक केली जाणार असल्याचंही फडणवीसांनी म्हटलंय। वीज वितरण कंपनीचं खासगीकरण होऊ नये यासह सर्व मागण्या सरकारनं मान्य केल्यात। यामुळे कर्मचाऱ्यांनी अमरावतीमध्ये एकच जल्लोष केला। शासनाकडून मान्य केलेल्या पत्रकाचं वाचन करत संप मागे घेण्यात आला। एकनाथ शिंदेंच्या बाळासाहेबांची शिवसेना आणि जोगेंद्र कवाडेंचा पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षांची युती झाली आहे आणि यावेळी जोगेंद्र कवाडे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांचं कौतुक करत महाराष्ट्राला धाडसी मुख्यमंत्री लाभलेत असं वक्तव्य केलं। तर सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी एकत्र आल्याचं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले। माजी खासदार हुसेन दलवाईंनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि वंचितच्या युतीचं स्वागत केलंय। काँग्रेसचा प्रकाश आंबेडकरांना विरोध नाही, काँग्रेसचे अध्यक्ष दलित समाजाचे आहेत, त्यामुळे आम्हाला कसलीही भीती नाही, आमची मतं कुठेही जाणार नाहीत असा विश्वास दलवाईंनी व्यक्त केलाय। प्रकाश आंबेडकर ठाकरेंसोबत गेले तर तो त्यांचा विचार आहे, मात्र प्रकाश आंबेडकर आमच्या सोबत असते तर आम्हाला आनंद झाला असता असं मत MIMचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी व्यक्त केलेलं आहे। दिल्लीमधील सत्ता उलथवण्यासाठी शिवशक्ती आणि भीमशक्तीनं एकत्र येणं गरजेचं आहे असं वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केलं। प्रकाश आंबेडकरांसोबत युती झाल्यास परिवर्तन दिसेल असंही संजय राऊत म्हणाले। भाजपचे मंत्री आमदार राज्यपाल बेताल वक्तव्य करतात आणि त्यांच्यावरती कारवाई झालेली नाही आणि त्यामुळे भाजपला माझा राजीनामा मागण्याचा अधिकार नसल्याचं अजित पवार यांनी म्हटलंय। महापुरुषांबाबत कोणतंही बेताल वक्तव्य केलं नसल्याचंही त्यांनी स्पष्ट करतानाच माझ्या विरोधात आंदोलनासाठी दबाव टाकल्याचा आरोप त्यांनी केलाय। एकनाथ शिंदेंनी शरद पवार आणि अजित पवारांवर घणाघाती टीका केली आहे। संभाजी महाराज धर्मवीरच आहेत असं एकनाथ शिंदे म्हणाले। अजित पवारांचं वक्तव्य अपमानजनक असून अजित पवारांनी माफी मागायला हवी असंही शिंदे म्हणाले। मुंबईमधून बाहेर गेलेल्या मराठी माणसांना परत आणण्यासाठी पुनर्विकासाच्या थांबलेल्या प्रकल्पात आणि कायद्यात बदल करू असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं। तर मुंबईमध्ये 3 दिवस विश्व मराठी संमेलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे, त्यात ते बोलत होते। शिवसेना नेते अनिल परबांची संपत्ती ईडीनं जप्त केलेली आहे। अनिल परबांची 10 कोटी 20 लाखांची संपत्ती जप्त करण्यात आलेली आहे। साई रिसॉर्ट संबंधित ईडीनं ही कारवाई केली आहे।
महाराष्ट्रामधील माणूस कधी भीक मागत नाही, मोठ्या हिमतीनं कष्ट करून संकटावर मात करतो, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी चंद्रकांत पाटलांना लगावलाय. विधानसभा लोकसभेत महिलांना 50% आरक्षण मिळालं पाहिजे अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असताना गुंडगिरीवरती वचक निर्माण झालेला होता. मात्र त्यानंतर आलेल्या सरकारच्या काळात गुन्हेगारी वाढली. आता पुन्हा देवेंद्र फडणवीस गृहमंत्री झाले, त्यामुळे पुण्यासह राज्यातील गुन्हेगारी विरोधात कठोर पावलं उचलली जात असल्याचा दावा पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलाय. मुंबईमध्ये विश्व मराठी साहित्य संमेलन सुरू आहे. भाजप विरोधी पक्षात असताना मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा अशी मागणी करत होते. मात्र आता केंद्रात आणि राज्यात सरकार असून सुद्धा मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा भाजप का देत नाही, असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलाय. आम्ही सरकारमध्ये असताना एसटीच्या विलिनीकरणाला आमचा पाठिंबा होता, असं नाना पटोले म्हणाले. अनेक महामंडळांचं विलिनीकरण आम्ही केलेलं होतं आणि त्यामुळे आता शिंदे फडणवीस सरकारनं एसटी कर्मचाऱ्यांचं विलिनीकरण करावं, असं पटोले म्हणाले. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी मनमाड उपजिल्हा रुग्णालयाला अचानकपणे भेट देऊन पाहणी केली. पाहणी दरम्यान परिसरातल्या स्वच्छतेसंदर्भात कर्मचाऱ्यांना धारेवर धरून त्यांनी कान उघडणी केली आहे. शिवाय वैद्यकीय अधीक्षकांना फोन करून चौकशी करण्याचे आदेश दिले. कोण कोणासोबत युती करतो याबाबत भाजपला चिंता करण्याची गरज नसल्याचं राधाकृष्ण विखे पाटलांनी म्हटलंय. काँग्रेस कुणाही सोबत युती करू शकतो असं म्हणत त्यांनी काँग्रेसला टोलाही लगावला. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून औरंगजेबाचा औरंगजेबजी असा उल्लेख झालेला आहे. दरम्यान बावनकुळेंच्या या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा वाद चिघळण्याची शक्यता आहे. आव्हाडांवरती टीका करताना बावनकुळेंकडून औरंगजेबजी असा उल्लेख करण्यात आला होता. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पवार कुटुंबावरती टीकास्त्र सोडलं. कधी शरद पवारांनी इतिहास वेगळा मांडला, तर कधी अजित पवारांनी वेगवेगळी भाष्य केली आहेत, असं म्हणत बावनकुळेंनी पवार कुटुंबाला टोला लगावला. गौण खनिजाच्या चौकशीवरून चंद्रकांत पाटलांनी एकनाथ खडसेंना टोला लगावलाय. जमीन घोटाळा हा 4 कोटींचा की 400 कोटींचा आहे, हे आपल्या निदर्शनास येईल, असा टोला त्यांनी लगावलाय. राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी नितेश राणेंवर आक्षेपार्ह शब्दात टीका केली. नितेश राणेंना टीका करण्याशिवाय काम नाही आणि त्यांच्या विधानांना फारसं महत्त्व देत नसल्याचंही ते म्हणाले. शरद पवारांवर टीका करण्याआधी आपल्या वडिलांचे सिंधुदुर्गात काय काय उद्योग होते ते पाहावं, असा टोला त्यांनी लगावला. राष्ट्रवादी पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे पुरंदर दौऱ्यावरती आहेत. यावेळी सुप्रिया सुळे बाळूमामांच्या दिंडीमध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं. त्यांनी गजन नृत्यावरही ठेका धरला. त्यांचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय. अजित पवार आणि सुनील तटकरे यांनी ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये जाऊन धनंजय मुंडेंच्या तब्येतीची विचारपूस केली आहे. मुंडेंच्या अपघातानंतर त्यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. धनंजय मुंडे यांच्या अपघातानंतर बीडवासियांनी चिंता व्यक्त केली आहे. धनंजय मुंडे यांना लवकर बरं वाटावं अशा सदिच्छा व्यक्त करतानाच नेत्यांनी रात्रीचा प्रवास टाळावा, असं आवाहनही करण्यात आलंय. स्पीड न्यूजमध्ये इतरही महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहणार आहोतच. मात्र तत्पूर्वी या क्षणाची सर्वात मोठी बातमी आपण पाहणार आहोत आणि ती म्हणजे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतलेली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबई दौऱ्यावरती आहेत आणि दरम्यान यावेळी त्यांनी राजभवनावरती जाऊन योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक आणि गोरखपूरचे खासदार रवी किशन देखील उपस्थित होते. राज्यपालांनी योगी आदित्यनाथ यांना छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती भेट म्हणून दिली आहे. आणि आता पाहणार आहोत वेगवान इतर महत्त्वाच्या बातम्या. पनवेलमध्ये जवळपास 30हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे शहरातील चोरट्यांवर सीसीटीव्हीची नजर राहणार आहे. त्यामुळे गुन्हेगार शोधण्यासाठी पोलिसांना देखील मदत होणार आहे.
111 कोटी खर्च करून जलवाहतुकीसाठी म्हणून सिडकोनं नवी मुंबईच्या नेरुळमध्ये एका जेट्टीची निर्मिती केली. मात्र 1.5 ते 2 वर्षांचा कालावधी जाऊनही या जेट्टीवरून एकही बोट मार्गस्थ झाली नाही आणि त्यामुळे ही जेट्टी बांधून काय उपयोग असा सवाल उपस्थित होतोय. मुंबईमधील प्रसिद्ध महालक्ष्मी रेस कोर्सचं लवकरच एका थीम पार्कमध्ये रूपांतर होण्याची शक्यता आहे. 2013 सालापासून शिवसेना यासाठी प्रयत्न करते आणि मुंबई महापालिकेने या संदर्भात महाराष्ट्र सरकारला पत्र लिहिलंय. बीडमध्ये अखिल भारतीय तैलिक साहू महासभेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी पुन्हा एकदा माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. पुन्हा एकदा त्यांची निवड झाल्यानं सर्व स्तरातून त्यांचं स्वागत करण्यात येत आहे. नंदुरबारमधील आदिवासी डाकोरे साखर कारखान्यावरती भाजपनं सत्ता काबीज केल्यानंतर कारखान्याच्या अध्यक्ष म्हणून भरत गावितांची तर उपाध्यक्षपदी जगणी कोकणींची बिनविरोध निवड झालेली आहे. मंत्री विजयकुमार गावित, हिना गावितांच्या उपस्थितीमध्ये ही घोषणा करण्यात आली. चंद्रपूर शहराच्या मौलाना अबुल कलाम आझाद बागेमध्ये प्रवेश शुल्क सुरू करण्यात आल्यानं काँग्रेस कार्यकर्ते संतापले. या कार्यकर्त्यांनी मनपाच्या निर्णयाविरोधात शहरातून रॅली काढत भीक मागो आंदोलन केलं आणि या बागेसाठी प्रवेश शुल्क निर्णय रद्द करण्याची मागणी केली आहे. काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधींना दिल्लीमधील सर गंगाराम रुग्णालयामध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आलंय. श्वसनसंबंधी संसर्गावरती उपचार घेण्यासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या प्रकृती स्थिर असल्याची माहिती देण्यात आली आहे. दिल्लीमधील अंजली अपघात आणि मृत्यू प्रकरणामध्ये मोठी अपडेट समोर आली आहे. फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीच्या ताज्या अहवालानुसार आरोपींच्या कारच्या प्राथमिक तपासणीमध्ये अंजली गाडीच्या पुढील डाव्या चाकात अडकल्याचं समोर आलंय. समोरच्या डाव्या चाकाच्या मागे बहुतेक रक्ताचे डाग आढळलेत. कारच्या तळाशी आणि काही भागांवरही रक्ताचे डाग आढळून आलेत. कारमध्ये मुलगी उपस्थित असल्याचा कोणताही पुरावा अद्यापपर्यंत मिळाला नाहीये. एअर इंडियाच्या विमानामधील एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे. अमेरिकेतून दिल्लीला येणाऱ्या विमानामध्ये एका मद्यधुंद व्यक्तीनं 70 वर्षीय महिलेच्या अंगावर लघुशंका केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या प्रकरणी DGCA आणि एअर इंडियानं कारवाई करत या प्रवाशाला 30 दिवसांसाठी नो फ्लाय लिस्टमध्ये टाकलंय. ग्रेटर टोकियो शहरापासून दूर स्थायिक होण्यासाठी जपान सरकार कुटुंबांना प्रति बालक 10 लाख येन म्हणजेच सुमारे 6,34,000 रुपये देणार आहे. टोकियो शहराची लोकसंख्या कमी करण्यासाठी इथल्या लोकांना देशातील विविध भागात पाठवलं जाईल, जेणेकरून ते लहान शहरांमध्ये नवीन जीवन सुरू करू शकतील. इटलीमध्ये सर्कसच्या लाईव्ह शो दरम्यान जादूगारावरती वाघानं हल्ला केल्याची घटना घडली. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यादरम्यान या घटनेमुळे सर्कससाठी प्राण्यांचा वापर करण्यावरती पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत. टीम इंडियाचा विकेट कीपर बॅट्समन रिषभ पंतला पुढील उपचारांसाठी हवाई रुग्णवाहिकेनं मुंबईमध्ये हलवण्यात आलेलं आहे. मुंबईमध्ये पंतचा गुडघा, टाच आणि लिगामेंटवरती उपचार करण्यात येणार आहेत. पंतला अपघातामुळे क्रिकेटपासून किमान 6 महिने दूर राहावं लागणार आहे. आगामी संतोष ट्रॉफी फुटबॉल स्पर्धेसाठी कोल्हापूरच्या 5 खेळाडूंची निवड महाराष्ट्र फुटबॉल संघात झाली आहे. देशामधील संतोष करंडक राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेची पात्रता फेरी पहिल्यांदाच कोल्हापूरमध्ये होणार आहे आणि 7 ते 15 जानेवारीला ड गटाचे विभागीय सामने कोल्हापुरामध्ये होणार आहेत. ऑलिम्पियन तेजस्विनी सावंत आणि पुष्कराज इंगोले यांनी सुवर्ण कमाई केली आहे. 50 मीटर रायफल प्रोन महिला आणि पुरुष नेमबाजी स्पर्धेत 2023 मधील पहिली 2 सुवर्ण पदकं त्यांनी पटकावली. क्रिकेटर विराट कोहली पत्नी अनुष्का शर्मासह वृंदावनमध्ये गेलेला आहे. तिथं त्यांनी बाबा नीम करोली यांच्या समाधी स्थळाला भेट दिली. विराट आणि अनुष्का जवळपास तासभर आश्रमात थांबलेले होते. इतरही वेगवान घडामोडींचा आढावा घेण्याआधी वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर स्पीड न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि या क्षणाची मोठी बातमी पाहणार आहोत आणि ती म्हणजे अक्षय कुमारनं मुख्यमंत्री योगींची भेट घेतलेली आहे. राजभवनामध्ये अभिनेता अक्षय कुमारनं त्यांची भेट घेतल्याची या क्षणाची मोठी बातमी. अक्षय कुमार योगी आदित्यनाथ यांच्या दरम्यान भेट झालेली आहे. अक्षय कुमारनं स्वतः राजभवनामध्ये जाऊन मुख्यमंत्री योगींची भेट घेतलेली आहे. राजभवनामध्ये ही भेट पार पडल्याची मोठी बातमी.
आणि आता पाहूयात उर्वरित घडामोडी अतिशय वेगवान। प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोणचा आज 36वा वाढदिवस आहे। वाढदिवसानिमित्तानं चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केलाय। सोबतच अनेक सिने कलाकारांनीही तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। गौतमीचा घुंगरू हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। घुंगरू या सिनेमाची घोषणा झाल्यापासून चाहत्यांना या सिनेमाची उत्सुकता लागलेली आहे। तारानं नुकतंच नव्या लुकमधील फोटो इंस्टाग्रामवरती शेअर केलेले आहेत। या चाहत्यांना तिचा ग्लॅमरस अवतार पाहायला मिळाला। तिचे फोटो इंस्टाग्रामवरती शेअर करताच ती सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेली आहे। हुमा कुरेशी अनेकदा इंस्टाग्रामवरती स्टायलिश लुकचे फोटो तिच्या चाहत्यांसोबत शेअर करत असते। तिचा लेटेस्ट पिंक लुक चाहत्यांच्या चांगलाच पसंतीला उतरलाय। अभिनेत्री प्रार्थना बेहरेनं आपल्या इंस्टाग्रामवरती नवा व्हिडिओ शेअर केलेला आहे। आपल्या युनिक स्टाईलनं ती नेहमी चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असते। तिचा हाही व्हिडिओ चाहत्यांच्या पसंतीला उतरलाय। परिणिती सध्या बेल्जियममध्ये मॅपवरती वेगवेगळी ठिकाणं बघत फेरफटका मारण्याच्या तयारीत ती दिसतेय। तिने बेल्जियममधले काही फोटोज इंस्टाग्रामवरती शेअर केले। तर या होत्या संपूर्ण दिवसभरामध्ये आतापर्यंत घडलेल्या अतिशय महत्त्वाच्या अशा घडामोडी ज्यांचा धावता आढावा आपण स्पीड न्यूजच्या माध्यमातून घेतला। तर आजच्या स्पीड न्यूजमध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची। ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत।